नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शिलाजीत ट्रीटमेंटबद्दल चर्चा करत होतो. नितेश डोळे, राहणार शिर्शी बुद्रुक, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी यांचं जे काकडी पीक आहे त्यासाठी आपण शिलाजीत ट्रीटमेंट देत आहोत. तर याला बनवायचं कसं याची पद्धत बघा, नीट लक्ष द्या. आळवणी ज्याला म्हणतो आपण, ते कसं बनवायचं, कसं त्याचं मिश्रण तयार करायचं याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये प्रमुख 4 घटक आहेत: आर, एन, पी आणि एच. रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, पेस्ट क्लीनर आणि हेल्थ चार्जर. आणि या प्रत्येकाच्या दुप्पट आपण घेत आहोत सॉईल चार्जर. म्हणजे समजा रूट चार्जरचं जर 600 ग्रामचं पॉकेट आहे तर आपल्याला त्याच्या डबल अर्थातच 1200 ml आपल्याला काय घ्यायचं आहे, सॉईल चार्जर, बरोबर आहे. आणि हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. हे मिश्रण आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचं आहे आणि नंतर आळवणीद्वारे आपण झाडांना देणार. जे काय पीक असेल तुम्ही त्याला वापरायचं. अत्यंत सोपी पद्धत आहे आणि याच्याद्वारे आवश्यक असे शिलाजीत ट्रीटमेंट ज्यावेळेस आपण तयार करतो तर झाडांना आवश्यक असा सर्व पोषण झाडांचं यामार्फत होतं आणि याचे रिझल्ट इन्स्टंट आहेत. 4थ्या ते 5व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट जाणवतात, कारण हे काही साधारण प्रॉडक्ट नाही आहेत. SCT वैदिकचे प्रॉडक्ट आहेत आणि वैदिक जिथं जिथं गेलेलं आहे तिथं वैदिकने चमत्कार केलेले आहेत. ठीक आहे, तर अशी हे वैदिकचे चमत्कार आपण अनुभवत आहोत आणि आता हे कसं बनवावं यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आपण हा प्रति एकरचा डोस आहे. 1 एकरसाठी 1200 ग्राम वापरलं जातं. 600 ग्राम. त्याच्यानंतर न्यूट्री चार्जर आहे, ज्याला न्यूट्रिएंटचं बास्केट म्हटलं जातं. प्रचंड अशा प्रमाणात पोषण झाडांना याच्यापासून मिळत आहे. ते न्यूट्री चार्जर याचे 2 पॉकेट आपण टाकतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची की मिश्रण टाकत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. मिश्रण भिजू घालताना फक्त आणि फक्त सॉईल चार्जरचा वापर करतो आपण. याच्यामध्ये फक्त सॉईल चार्जर वापरायचं आहे ना. हे पेस्ट क्लीनर आहे, जे झाडांना आपण पाहतो जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशांचा अटॅक होतो झाडावर. सगळ्या बुरशांना क्लीन करणारं म्हणून याला क्लीनर म्हटलं जातं. पेस्ट क्लीनर कोणतीही बुरशी येऊ देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पिकांचं आरोग्य. त्यासाठी हे काम करतं आपलं हेल्थ चार्जर. हेल्थ चार्जर आहे. हेल्थ चार्जर लक्षात. आपण RN PH हे मिश्रण असे 4 घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला डबल प्रमाणामध्ये सॉईल चार्जर टाकायचं आहे. ते मिश्रण 3 दिवस ठेवायचं आहे आणि 3 दिवस ठेवल्यानंतर आपल्याला याची काय करायचं आहे, ड्रेसिंग करायची, आळवणी करायची. फवारणीसाठी हे मिश्रण अजिबात वापरायचं नाही आहे आणि अत्यंत चांगले असे रिझल्ट याचे आहेत. हा एक वैदिकचा तर आपल्याला लिप चार्जर 2 पॉकेट घ्यायचे 600 ग्रामचे. सेटिंग चार्जर 2 पॉकेट घेतलेले आहेत आपण आणि त्याचबरोबर आपण क्वालिटी चार्जर 2 पॉकेट, अशा प्रकारे पॉकेट घ्यायचेत आपल्याला. आणि त्याच्यानंतर याच्या तिप्पट, अर्थातच 600 ग्रामचं 1 पॉकेट आहे तर 6चं तिप्पट जर केलं तुम्ही तर 1800 ml आपल्याला त्याच्यामध्ये मिलीमध्ये फ्रूट चार्जर मिक्स करायचं आहे. हां, तर हे आपल्याला वापरायचं आहे अशा प्रकारे फ्रूट चार्जर. तर बघा ही पद्धत कशी आहे, ते अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये आपण याला LSQ म्हटलं जातं. L म्हणजे लिप चार्जर, S म्हणजे सेटिंग चार्जर आणि Q म्हणजे क्वालिटी चार्जर. तर हे आपण तीन बकेटमध्ये मिक्स केलेलं आहे.
त्याच्यानंतर त्याच्या तिप्पट आपण त्याच्यामध्ये फ्रूट चार्जर टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. ही एक पद्धत झाली. अशा प्रकारे LSQ मिक्स करायचे. आणि मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले, बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की याला काय करायचं, नेमकं ड्रिचिंग करायचं का फवारणी करायची याची. तर याला फवारायचं आहे. याची काय करायची, आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्याचे रिझल्ट आपण नंतर बघणारच आहोत. तर बघा कशा प्रकारे आपण त्याला मिक्स केलेलं आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की LSQ अर्थात लीफ चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर आपण 3 वेगवेगळ्या बकेटमध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्या तिप्पट आपण काय टाकतोय नंतर, फ्रूट चार्जर. प्रत्येक बकेटमध्ये फ्रूट चार्जर आपण टाकतोय. प्रत्येकाच्या तिप्पट याच्यामध्ये फ्रूट चार्जर टाकलेलं आहे. आणि हे टाकल्यानंतर काय होतं बघा, सरासरी, कारण अगोदरचं जे पॉकेट आहेत आपले हे सगळे सॉलिड फॉर्म म्हणजे बुकटीच्या स्वरूपात आहे. आणि त्याच्या ज्यावेळेस आपण फ्रूट चार्जर ॲड करतो त्यावेळेस त्याच्या गाठी बनतात. तर त्या गाठी पूर्ण निघून जाव्यात म्हणून आपण त्याला व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आहे, जेणेकरून ह्या ज्या गाठी आहेत त्या पूर्ण फुटून निघून जातील. हे मिश्रण बघा, त्याच्यात काही कोरड्या गाठी असतात तर त्याला पाहिजे. हे दिसतंय, हे कोरडं येतंय वरती, हे अशा कोरड्या गाठी येतात तर त्या फुटायला पाहिजेत. व्यवस्थित हलवून घ्यायचं याला. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या की याला पाणी अजिबात वापरायचं नाही. फक्त आणि फक्त फ्रूट चार्जर वापरायचं आहे आपल्याला. यासाठी वेगवेगळ्या बकेटमध्ये अजून एक विशेष करून मी सांगतोय तुम्हाला, वेगवेगळ्या अशा काट्या घ्यायच्यात हलवण्यासाठी. एकच काठी तिन्हीमध्ये मिक्स शक्यतो करायची नाही आहे, कारण ज्या दिवशी आपण याची फवारणी घेणार आहे त्या दिवशीच हे मिश्रण एकत्र व्हायला हवं, म्हणजे इफेक्ट चांगले राहतात अजून. हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण. नंतर क्वालिटी चार्जर आहे बघा इकडे, अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे 3 दिवस असंच ठेवून द्यायचं याला. मग 3 दिवस याला झाकून ठेवायचं का, जसं की बघा माझ्याकडे असे हे झाकण आहेत. तर हे झाकण काय पूर्ण पॅकच करायचं का नाही, तर अलगद याला वरून कचरा नाही पडला पाहिजे एवढी फक्त आपल्याला याची काळजी घ्यायची. असेच अलगद याला झाकून ठेवायचं आहे. आणि नंतर ज्यावेळेस आपण फवारणी करणार आहोत त्यावेळेस याच्यासाठी अमृत जलचंच पाणी वापरायचं आहे. कोणत्या पाण्याचा वापर करायचा आपल्याला, अमृत जलचंच पाणी वापरायचं आहे. त्याची पण मी अमृत जल कसं बनवायचं, ते कसं वापरायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पहा. धन्यवाद. कशा प्रकारे आता अमृत जल आपण बनवायचं आहे, त्याची पद्धत काय आहे. तर हा एक 500 लिटरचं टँक आहे, 500 लिटरचा. तर आपण याला 400 लिटर पाणी पूर्ण याच्यामध्ये फिलअप केलेलं आहे. आणि नंतर अमृत जेलचं जे पॉकेट आहे आपलं 600 ग्रामचं, ते आम्ही वरतून याच्यावर ह्या भरून घेतला पूर्ण आणि स्प्रेड केला आहे. तर असं ह्याला 3 दिवस अर्थातच 72 तास ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर हे बघा खाली एक 3-4 इंच अंतरावर हा नळ लावलेला आहे. ह्या नळातून ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अमृत जल तयार करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे देतो ना त्यावेळेस बघा क्वालिटी किती छान येते. इथे यील्ड जो असतो फळांचा कोणत्याही पिकांचा खूप छान बनतो, क्वालिटी छान येते. इकडे बघा अशा प्रकारे लाईन टू लाईन दिसत आहे. LSQचा स्प्रे आपण याच्या अगोदर याला घेतलेला आहे मिक्समध्ये, त्याच्यामुळे बघा इथे किती छान प्रकारे इथं फ्लावरिंग आहे. त्याचबरोबर मधमाशा खूप येऊन बसत आहेत सध्या इथे. हे अशा प्रकारची फ्लावरिंग आहे. हे पूर्ण झाडाला बघा तुम्ही, इथं मधमाशा दिसतील तुम्हाला सगळीकडेच. हे एकच म्हणून हे बघू शकता, अशा प्रकारचे सेटिंग आहे पूर्ण झाडांना. आणि मधमाशा देखील खूप आहे त्याच्यावर. ही सेटिंग आहे पूर्ण. हे अशा प्रकारे क्वालिटी राहते याच्यामुळे. तर सर्व मित्रांना विनंती आहे की शक्य तेवढं SCT वैदिककडे वळा आणि आपली शेती सुजलाम सुफलाम बनवा.